इसवी सन 1528 पासून रामजन्मभूमी मुक्तीसाठी अयोध्येत झालेली रक्तरंजित 77 युद्धे अशी: बाबराच्या विरुद्ध 4 वेळा, हुमायूनच्या काळात 10, अकबराच्या कारकिर्दीत 20 वेळा, औरंगजेबाच्या विरुद्ध 30 वेळा, नवाब सआदत अलीच्या काळात 5, नसिरुद्दीन हैदरच्या काळात 3, वाजिद अली शहाच्या काळात 2, ब्रिटिश राजवटीत 2 आणि दुर्दैवाने स्वतंत्र भारत झाल्यानंतर मुलायम सिंगच्या कारकिर्दीत एकदा. स्वातंत्र्यानंतर रामजन्मभूमी मुक्तीचा संघर्ष हिंदू जागृती आणि श्रद्धेचा म्हणून लढला गेला. यासाठी अक्षरशः लाखो रामभक्तांनी तनमन धन अर्पून कार्य केले. रामभक्तांचे आंदोलन आणि न्यायालयीन प्रक्रिया याचे उत्तम मिश्रण असलेले हे अभियान कदाचित जगातील एकमात्र असेल. या प्रदीर्घ आंदोलनातील या काही प्रमुख घटना. गेल्या 495 वर्षात रामजन्मभूमी मुक्तीसाठी एकूण 77 लढाया झाल्या. किमान 4 लाख रामभक्तांचे बलिदान आजवर झाले. 1990 साली अयोध्येत जमलेल्या रामभक्तांवर हिंदूविरोधी मुलायम सिंग सरकारने गोळीबार केला. त्यात कोलकात्याच्या कोठारी बंधूंसह शेकडो रामभक्तांचे बलिदान झाले. रामाला 500 वर्षाच्या वनवासातून जन्मभूमीवर परत आणण्याचे महान कार्य सहजासहजी घडलेले नाही. असंख्य हुतात्म्यांच्या रक्ताने हे कार्य सिद्धीस नेले आहे. रामजन्मभूमी संघर्षाचे जननायक. आनंदाच्या या क्षणी आज तुम्ही असायला हवे होतात. तुमच्या आठवणीने डोळ्यात अश्रू उभे राहतात. रामजन्मभूमी संघर्षाचे जननायक. आपण सारे भाग्यवान. याची देही याची डोळा ध्येयपूर्ती झाल्याचा आनंद आपण सारे अनुभवत आहोत. राम ही एक काल्पनिक व्यक्ती आहे. राम प्रत्यक्षात जन्मलेच नव्हते. रामायण हे फक्त एक काव्य आहे. रामाचा जन्म अयोध्येतच झाला याचा पुरावा कुठे आहे? असे प्रश्न सतत उपस्थित करून हिंदू समाजाच्या भावना आणि श्रद्धा सतत पायदळीत उडवणारे तथाकथित डाव्या बुद्धिवादी आणि हिंदूद्वेषी माध्यमांना सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या सज्जड पुराव्यांनी गप्प केले. विविध मूर्ती, शिल्पे, प्राचीन दुर्मिळ ग्रंथ आणि लिखित साहित्य न्यायालयात सादर केले गेले. विशेष म्हणजे राम मंदिराच्या बाजूने भारतीय पुरातत्व खात्याकडून न्यायालयात हजारो पुराव्यांसह अभ्यासपूर्ण आणि ठाम भूमिका मांडली ती संशोधक डॉक्टर के मोहम्मद यांनी आणि 93 वर्षाचे ज्येष्ठ विधिज्ञ श्रीयुत पराशरन यांनी. बाबरी मशीद ॲक्शन कमिटीला मशीद असल्याचा एकही पुरावा देता आला नाही. बाबरी ढाच्याच्या स्थानी पूर्वी राम मंदिरच होते हे न्यायालयात पुराव्यासह सिद्ध करण्यासाठी जे संघटित भगीरथ प्रयत्न केले त्याला जागतिक इतिहासात तोड नाही. – 1992 साली बाबरीच्या पतनानंतर झालेल्या उत्खननात जमिनीखाली राम मंदिर असल्याचे अक्षरशः हजारो पुरावे मिळाले. 11व्या शतकातला 5x2 फुटाचा संस्कृत भाषेत कोरलेला एक भव्य शिलालेख, वराह अवताराचे शिल्प, धर्मचक्र, हिंदू देवतांच्या शेकडो मूर्ती, नर्तिका, यक्षमुख, कमलचिन्ह इत्यादी. तरीही डाव्या विचारांचे तथाकथित तज्ज्ञ आणि हिंदू विरोधी राजकारणी म्हणतच राहिले की इथे राम मंदिर नव्हतेच, बाबरी मशीदच होती. बाबरी ढाच्याच्या जागी पूर्वी राम मंदिरच होते असे स्पष्टपणे म्हणणाऱ्या मुस्लिम आणि ख्रिश्चन प्रवासी लेखकांची ही काही नावे. 1528 साली अबुल फजल, मिर्झा जान, 1808 मिर्झा रजब बेग सरूर, 1878 शेख मोहम्मद अजमत अली. काही ख्रिश्चन प्रवासी असे 1608 विल्यम फिंच, जोसेफ टिफेंटलर, 1838 मॉन्टगोमेरी मार्टिन. एवढे सज्जड पुरावे दिल्यामुळे न्यायालयीन लढाई जिंकता आली. भाकरी पाहिजे की राम मंदिर? राम जन्मभूमीवर शौचालय बांधा, राम जन्मभूमीवर हॉस्पिटल बांधा, राम मंदिराच्या खर्चात अनेक शाळा बांधता येतील असे बरोबर योग्य वाटणारे प्रश्न उपस्थित करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र गेली 98 वर्षे राष्ट्रसंघ, विश्व हिंदू परिषद आणि अन्य शेकडो संस्था आणि लक्षावधी कार्यकर्त्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यात जाऊन 2.25 लाख सेवाकार्ये निस्वार्थपणे चालवली आहेत. याकडे मंदिर विरोधक आणि माध्यमे यांनी सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले. आधी केले मग सांगितले. देशातला सारा हिंदू समाज एकतेच्या सूत्रात बांधला जाऊन एकरस, सुसंघटित आणि सामर्थ्यशाली झाला तर देशासमोरचे सर्व प्रश्न सुटतील. देशात वैचारिक भ्रम निर्माण करणाऱ्यांना आणि मेकाली पुत्रांना नेमके हेच नको आहे. सनातन हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू समाज असे शब्दच त्यांना नकोसे वाटतात. गोऱ्या ब्रिटिशांनी आणि त्यानंतर काळ्या ब्रिटिशांनी भारतीयांच्यात वैचारिक भ्रम निर्माण करून आपला स्वाभिमान संपवला. राम मंदिर निर्मितीतून हा स्वाभिमान पुन्हा जागृत होत आहे.
ब्रिटिश आणि डाव्या विचाराने प्रभावित शिक्षण व्यवस्थेने स्वदेश, स्वभाषा, स्वधर्म, संस्कृती, परंपरा याबद्दल शिक्षितांच्या मनात उदासीनता आणि तिटकारा निर्माण होईल असेच शिक्षण दिले. याचेच वाईट परिणाम आज आपण भोगत आहोत. या देशातील शिक्षण, आरोग्य, शेती, पाणी, रोजगार, नारीशक्ती, युवाशक्ती, अर्थशास्त्र, धर्म याकडे बघताना आपली मूळ समृद्ध भारतीय विचार परंपरा सोडून चालणार नाही. राम मंदिरातून स्वत्वाची जाणीव. राम मंदिराच्या उभारणीतून देशातला सारा हिंदू समाज एकतेच्या सूत्रात बांधला जाऊन सुसंघटित आणि सामर्थ्यशाली होईल याचा विश्वास निर्माण होतो आहे. धर्मनिरपेक्षता, संविधान रक्षण, सर्वधर्म समभाव, स्वातंत्र्य, समता ही मानवी मूल्ये आज भारतात हिंदू बहुसंख्येने आहेत म्हणूनच टिकून आहेत. हिंदू घटा देश बटा हा इतिहास विसरून चालणार नाही. सारा हिंदू समाज सामर्थ्यशाली होऊन अभिमानाने उभा राहणे हाच राष्ट्रोद्धाराचा मूलमंत्र आहे. राम मंदिर ते राष्ट्र मंदिर. भारत माता की जय.